ना. नमस्कार नमस्कार. आपलं नाव पत्ता ते टोटल सांगा आता. माझं नाव रावसाहेब जनवंदा पाटील, राहणार सांगली. मी आता विनस इंडो लाईफ हे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहेत ह्या कंपनीकडून आलेलो आहे. इथं 21 सप्टेंबरला मी इथं आलतो, तुम्हाला स्टेटमेंट दिले. होय. त्याच्यावर मी आज आली बरोबर 2 महिन्यानं, बरोबर आहे का? होय. तर तुम्हाला आता तुझा अनुभव काय आला ह्याच्यामध्ये? ऊसाची जाडी वाढलेली आहे, बर ऊसाची काळोखी वाढलेली आहे हं. आणि ऊसाची उंची पण वाढलेली आहे. बर आता रासायनिक खत आता 20 सप्टेंबरपासून तुम्ही रासायनिक खत टाकला का नंतर? रासायनिक खताचा एकही हे थेंब टाकलेलं नाही. आणि दुसरी गोष्ट तुमची लागणीची तारीख काय आहे? 22 जून 22 जूनला आहे. 22 जून 24. हां, तर आपलं मी इथं आलतो ते 20 सप्टेंबर 2024ला आलतो. त्यावर टेक्निकल आपलं चालू झालं, म्हणजे विनस इंडो लाईफ ह्या कंपनीचं या कंपनीचे जे काय असेल ते ऑर्गॅनिक प्रोडक्ट, त्या माध्यमातून तुमची ऊसाची जाडी किंवा लांबी किंवा पोत आपल्या ऊसाचा विषय जे आहे की तुम्हाला कसं वाटलं? हे जबरदस्त समाधानकारक वाटते. पण दुसरी गोष्ट ही ऊस आता आपल्या शेजारचा आहे. हे बघा. त्यांच्या लागणीत आणि आपल्या लागणीत काय फरक आहे? हा जबरदस्त फरक आहे. त्यांच्यात अजून कांड्याची 3-4 झाल्यात, आमच्या 5-6 कांड्या, 7-8 कांड्या तयार झाल्या. लागण ही आणि तुमची लागण हं. त्याचा दिवसाचा अंतर किती कमी जास्त फक्त होतं काय? 2 दिवसाचा फरक आहे. 2 दिवसाचा फरक आहे. हं. म्हणजे लागण ही एकाच तारखेची मानायला हरकत नाही, हरकत नाही. हा पण त्यानुसार तुम्हाला ह्या दोन्हीमध्ये काय बदल दिसतो आमचा ऊस त्याच्यापेक्षा समाधानकारक वाटतो. वाटते? ॲव्हरेज चांगलं पडेल तुमचं असं म्हणणं आहे. ऑर्गॅनिक बद्दल तुमचं काय म्हणणं आहे? ऑर्गॅनिक खत औषधं काय असेल ते समाधानकारक आहे. समाधानकारक आहे. ऑर्गॅनिकवर तुमचा विश्वास आहे आता? तर त्या पद्धतीनं आपण ऑर्गॅनिक शेतीसाठी जे काही लागणार आहे ते विनस इंडो लाईफ हे ऊसासाठी, केळीसाठी, हळदीसाठी आणि सगळ्या पिकासाठी औषध व खते म्हणजे ऑर्गॅनिक सिस्टमनेच जातात ती, आणि त्या पद्धतीनं आपण चांगल्या प्रकारे समाधान आपण शेतकऱ्याचं देतोय. आता हे दोन्ही बाजूला ऊस आहेत, तर उजव्या बाजूचा जो ऊस आपल्याला हा दिसतोय हे ऊस आणि हा ऊस, हा दोन्ही एकाच म्हणजे 2 दिवसाचा फरक असेल, त्यावेळी लागण झालेली आहे, पण प्रचंड बदल ह्या ऊसामध्ये दिसतो. ह्या ऊस बघा, हे एकदम पातळ आणि ह्याला वाढ जरा थोडीशी कमी आहे, पण त्याचप्रमाणे हे बघितलं आपल्याला तर ही जी वाढ प्रचंड आहे. आता 8 ते 9 कांड्या या ठिकाणी तयार झालेत आणि हिरवगारपणा म्हणा किंवा काळोखी जबरदस्त आहे, आणि त्या पद्धतीनं शेतकरीसुद्धा समाधानी आहे. आणि इथून पुढं पाटील साहेब आणि हे ॲव्हरेजसाठी काम करतील, आणि त्यासाठी त्यांचं मनोगत परत एकदा आपण ऐकून घेऊया. कांड्यामध्ये ऊसाचे किती झाले बघा? 1 2 3 4 5 6 7 8 9 कांड्या ऊस आहेत. आता तुमच्यावर 9 आहे. आता ह्या बाजूला मी मोजतो आता. हा. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि ही 10वी दिसली. म्हणजे सरासरी सर्व 5 महिन्यात 10 कांड्या आपल्या आता तयार झाल्या आहेत, आणि ते बी पाटाच्या कडेला आहे, आपण आत नाही आहे आपण. आणि 2च महिने झालं आपलं ट्रीटमेंट चालू आहे. आणि त्यावेळी आपण ज्यावेळी ट्रीटमेंट चालू केली होती त्यावेळी अजून कांड्या धरत नव्हत्या. एखादी कांडी तर होती. आपण सर्वसाधारण एका महिन्यामध्ये 4 ते 5 कांड्या आपण देतोय. आत्तापर्यंतचं रेकॉर्ड आपला आहे की महिन्याला 4 ते 5 कांड्या आपण शेतकऱ्यांना वाढ दिलेली आहे, आणि त्यानुसार त्यांचं ॲव्हरेज पण चांगलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ऊसाचं वजन जे असते, वजन पूर्ण चांगलं भरते. आम्ही काही ठिकाणी प्रयोग केले की जेवढ्या कांड्या आहेत तेवढ्याच कांड्या दुसऱ्या फडातनं घेऊन त्याचं वजन केलं तर 350 ते 400 ग्रॅमचं वजन आमचं ऊसाचं जास्त येते, असं आम्हाला आढळून आलेलं आहे. आणि त्या पद्धतीनं आपण चांगल्या पद्धतीचं प्रोडक्ट तयार केलेलं आहेत, आणि सर्व प्रोडक्ट अतिशय चांगल्या पद्धतीने रिझल्ट देऊन शेतकऱ्यांचं समाधान करणारं आपलं हे काम आहे. विनस इंडो लाईफ या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी किंवा त्यांचे जे काय शेतीमध्ये काय प्रॉब्लेम असतील ते सॉल्व करण्यासाठी तत्पर आहेत. तर हे शेतकरी रावसाहेब पाटील सांगलीचे आहेत, आणि आरगच्या भागामध्ये यांची शेती आहे. तर त्यांनी आजपर्यंत ऑर्गॅनिक खतं औषधी वापरली नव्हती. बऱ्यापैकी लोकांचा अजूनही कल असाच आहे की ऑर्गॅनिकचा रिझल्ट लवकर येत नाही, पण आता रावसाहेब पाटीलचं त्यांचं म्हणणं आपण नीट ऐकून घेऊया.
तुम्हाला ह्या उसावर पावडरचं प्रमाण दिसते का जास्त? हा दिसते दिसते ना? दिसते. ऑर्गॅनिक बद्दल सांगा जरा. ऑर्गॅनिक बद्दल फरक आहे, चांगला समाधान आहे, चांगला जबरदस्त फरक आहे. तर अशा पद्धतीने शेतकरी समाधानी आहेत आणि भरपूर ठिकाणी आपले प्लॉट्स आहेत. कोणाला व्हिजिट करायचं असेल तर आपण करू शकतोय आणि चांगल्या पद्धतीने रिझल्ट आणि शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळवून देण्याचं काम या ठिकाणी व्हिनस इंडोलाईफच्या तर्फे अण्णासाहेब पाटील वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन स्वतः व्हिजिट करून हे काम करत असतात. आणि या दोघांचं बी व्हिनस इंडोलाईफतर्फे खूप खूप आभार आहे. धन्यवाद. धन्यवाद.